नमस्कार दोस्तांनो, आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आला आहे आणि तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्सला आपण मेडिक्लेम पॉलिसी बी म्हणतो. तर माझ्या कस्टमरसोबत या 3-4 महिन्यामध्ये 2 उदाहरणं झाली. त्याच्यावरून आपल्याला हेल्थ इन्शुरन्सचं किती महत्त्व आहे ते समजेल. तर 5-6 महिन्यापूर्वी मी 2 मित्रांना बरोबरच लाईफ इन्शुरन्स LICची पॉलिसी दिली आणि त्याच्याबरोबर त्यांना हेल्थ इन्शुरन्सचं प्रेझेंटेशन दिलं. तर त्यामध्ये एकाने हेल्थ इन्शुरन्स घेतला आणि दुसऱ्याने नाही घेतला. तर दुसरा तो रिक्षा चालक आहे. ते रिक्षा चालक असल्यामुळं त्याची हायवेला रिक्षा जात असताना त्याची रिक्षा लांब फेकल्याने त्याच्याबरोबर ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा 2.5 लाख रुपये खर्च आला. परंतु त्यांनी मी जर सांगितलं त्यावेळेस जर त्यांनी हेल्थ इन्शुरन्स घेतला असतं तर त्याचे ते 2.5 लाख रुपये वाचले असते. कारण 10-12 हजार रुपये त्याला फक्त प्रीमियमचा खर्च आला असता. आणि तो आता पस्तवत आहे की तुम्ही सांगितलं त्यावेळेस मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं, माझे 2.5 लाख रुपये वाचले असते. आणि दुसरं उदाहरण असं आहे की मी 8 ऑगस्ट 2023 रोजी एका व्यक्तीची पॉलिसी काढली आणि त्यांचा 1-1.5 महिन्यातच त्यांचा बुलेटवरून पडून ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचं मनगट मोडलं. त्याच्यामध्ये त्यांना 1.25 लाख रुपयाचा खर्च आला आणि त्यांचा 7,000 रुपये फक्त प्रीमियम होता. तर त्यांचं 1.25 लाख रुपये पूर्ण क्लेम झाले. म्हणजे आपण एकंदरीत पाहतो की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपल्या पैशाची बचत आहे. की आपण असं आपला भ्रम असतो की हे इन्शुरन्सवाले आपल्या पाठीमागे लागतात आणि त्यांचं हे फायदा असतो म्हणून हे करतात. पण ते आपले समजून घेण्याची गरज आहे की आपले पैसे वाचतात आणि आपल्याला कधी हेल्थ इन्शुरन्सची गरज पडेल. आपल्या आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कोणाला काय घटना होईल काय सांगता येत नाही. म्हणून माझं मनापासून आपल्याला कळकळीची विनंती आहे की जर आपला सफिशियंट लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स नसेल तर लवकर घेणे और आपल्या तुमच्या फॅमिलीच्या तुमच्या स्वतःचं पैसे वाचवणे हे तितके जरुरी आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला पसंत आवडला असला तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.